सर का पुण्यामध्ये अमित शहा आलेले होते, तर अमित शहा यांनी टीका करताना शरद पवार हे भ्रष्टाचारांचे सगळ्यात मोठे सरदार आहेत आणि उद्धव ठाकरे हे औरंगजेब फॅन क्लबचे प्रमुख आहेत अशी घणाघाती टीका केलेली आहे. नाही, या विषयावरती मी काय बोलू इच्छित नाही, कारण शेवटी भारतीय जनता पक्षाच्या त्यांच्या राज्य कार्यकारिणीमध्ये अमित भाईंनी त्यांचं ते मत व्यक्त केलं होतं. शेवटी वेगवेगळ्या राजकीय पक्षाचे राष्ट्रीय नेते आपापल्या परीने आपली राजकीय मतं त्या ठिकाणी मांडत असतात. या संदर्भामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून मला काही प्रतिक्रिया द्यायची नाही. सर, पण तुमच्याच पार्टीचे असे काही नेते जसे विशाल लांडे असू द्या किंवा अण्णाभाऊ हे असू द्या, अजित पवारांपासूनच आपण जर बघितलं 17,000 कोटीचा भ्रष्टाचाराचा आरोप केला होता अजित पवारांवरती, इतरही नेत्यांवरती तशा पद्धतीचे आरोप झाले होते. आता तुम्ही त्यांच्यासोबत नाही म्हणून असे आरोप होऊ शकतात. मला असं वाटतं माझ्या ह्या प्रश्नाचं उत्तर केव्हाच मी दिलेलं आहे, सभागृहात सुद्धा लोकसभेच्या दिलेलं आहे. वारंवार अशा पैसे प्रश्न विचारून काय त्याच्यातून फार मी बोलेन अशातला काय भाग नाही. या सगळ्या आरोपाच्या बाबतीमध्ये सविस्तरपणाचं उत्तर लोकसभेच्या सभागृहात सुद्धा दिलं आहे आणि विधानसभेच्या सभागृहामध्ये सुद्धा देण्यात आलेलं आहे. सुप्रिया सुळेंनी आज पुन्हा एकच मिनिट सर, माझा तेव्हा तो प्रश्न हा होता की तुमचेच जे नेते आहेत ते सांगतात ते चुकीचं जे काल बोलणं गेलं होतं अमित शहाकडून ते चुकीचं होतं, शरद पवार हे मोठे नेते असं हे नको बोलायला. असं आहे, पवारसाहेब राष्ट्रीय नेते आहेत, त्यांच्याबद्दलचा आदर हा सर्वांच्या मनामध्ये त्या ठिकाणी आहे. आमच्यासारखे अनेक कार्यकर्ते त्यांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी घडलेले आहेत. त्याच्यामुळे त्यांच्या नेतृत्वाबद्दल त्यांच्याबद्दलच्या असलेल्या आमच्या या संबंधाच्या काय भावना आहेत याच्यात काय दुमत असलं काही कारण नाही. सुप्रिया सुळेंनी काल अमित शहा यांनी टीका केल्यानंतर असं म्हटलं होतं की ज्यांना पद्मभूषण दिला तुम्हीच आज त्यांच्यावरती टीका करतात, नक्की तुम्ही खरे? एक असं आहे की त्यांनी त्यांच्याबद्दल बोललेलं आहे, ते त्यांच्यातली उत्तर देतील त्या संदर्भामध्ये. मला या विषयावरती काही बोलायचं नाही. काल असं देखील म्हटलंय की डर्टी डझन तुमच्या सोबत आहे आणि डर्टी डझन हा सुप्रिया सुळे काय बोलल्या त्याच्याबद्दल मला आज काय बोलायचं नाही. विकासाच्या मुद्द्यावरती आम्ही NDAमध्ये सहभागी झालो. स्वर्गीय चव्हाण साहेबांनी बहुजनांच्या हितासाठी सत्तेमध्ये आपण असलं पाहिजे हा विचार 4 दशकापूर्वी महाराष्ट्रामध्ये दिला, रुजवला. त्या विचाराला अनुसरून आम्ही आमच्या आयडिओलॉजीसह शिवशाहू फुले आंबेडकरांच्या आयडिओलॉजीसह NDAमध्ये सहभागी झालेलो आहोत. NDAमधला सहभागातला आमचा निर्णय हा कधीही बदलला जाणार नाही. अजित पवारांनी म्हटलंय की आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत त्या स्वतःच्या ताकदीवरती लढू, महायुतीसोबत येऊन लढणार नाही. एक असं आहे की काल पिंपरी चिंचवड आणि पुणे महापालिका कार्यक्षेत्रांतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मेळावा त्या ठिकाणी होता. स्वाभाविकपणाने कार्यकर्त्यांच्या ज्या काय भावना असतात त्या भावनांच्या अनुषंगाने दादांनी त्यांचं राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून मत त्या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता आज तरी दृष्टिक्षेपात नाही आहेत, कारण सर्वोच्च न्यायालयामध्ये या संदर्भाची याचिका आहे, ती याचिका त्या ठिकाणी प्रलंबित आहे आणि ती काल का परवा कधी याचिका बोर्डावरती येणार होती ती पुन्हा 1-1.5 महिने पुढे त्या ठिकाणी गेलेली आहे. त्यामुळे विधानसभेच्या निवडणुका ह्या अगोदर होतील असं एकंदरीत दिसतं आहे. मला माहीत नाही, माझ्याकडे कुठली अधिकृत माहिती नाही, मला माहिती असण्याचं काही कारण नाही. ज्या वेळेला त्या निवडणुका येतील त्यावेळेला स्थानिक परिस्थितीनुसार आम्ही त्याबद्दलचा निर्णय घेऊ. त्या ठिकाणी NDAमध्ये तुम्ही आहात आणि कालची जेव्हा सर्वपक्षीय बैठक झाली ती NDAमध्ये राष्ट्रवादीने देखील कावड यात्रेबाबत आपले आक्षेप नोंदवलेले आहेत. तुमचं यावरती काय मत आहे? नाही, आमचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष त्या बैठकीला काल उपस्थित राहिले होते. माझी त्यांची आज पुसटशी भेट झाली, त्याच्यामुळे कालच्या बैठकीचं एकंदरीत वृत्तांत मी काय त्यांच्याकडनं त्या ठिकाणी घेऊ शकलो नाही. त्याने जी भूमिका मांडली असेल प्रमुखांनी ती पक्षाची भूमिका आहे. विधानसभा निवडणुकीनंतर भाजपच्याच नेतृत्वावर सरकार बनणार असं काल अमित शहानी म्हटलंय आणि आज अजितदादांच्या बड्डे निमित्त भावी मुख्यमंत्री म्हणून काही ठिकाणी फलक लागलेले आहेत. तुमच्याच पक्षाने बऱ्यापैकी कार्यकर्त्यांना लावलेले आहे. एक असं आहे की माझ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना अजितदादा मुख्यमंत्री व्हावं असं वाटणं काय गैर असं मी स्वतःला मानत नाही. आम्हाला आमच्या मर्यादेंची जाणीव त्या ठिकाणी आहे. वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा देत असताना उत्साहाने कार्यकर्ते तशा पैसे बोर्ड त्या ठिकाणी लावत असतात. आज 5 वेळेला अजितदादा उपमुख्यमंत्री झाले, त्यामुळे स्वाभाविकपणाने त्यांना आज ना उद्या राज्याचं प्रमुखपद मिळावं अशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये भावना असेल तर ते गैर वाटण्याचं काही कारण नाही. आज सुद्धा राज्यामध्ये आपण जे मगाशी मला प्रश्न विचारला तर राज्यामध्ये आज मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेंच्या नेतृत्वाखालचं सरकार नक्की आहे,
परंतु शेवटी भारतीय जनता पक्षाच्याच, कारण आज 100पेक्षा जास्ती जागा भारतीय जनता पक्षाच्या आहेत. स्वाभाविकपणाने भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाच्या माध्यमातूनच आज त्या ठिकाणी सरकार स्थापन झालेलं आहे. त्याच्यामुळे नेतृत्व आपण जर का बघितलं तर आज सरकारचं नेतृत्व एकनाथराव शिंदे करतात, परंतु महायुतीचं नेतृत्व आज भारतीय जनता पक्षाकडे आहे आणि ते भारतीय जनता पक्षाकडेच राहील. आज नरेश मस्के म्हणाले की महायुतीचा चेहरा हा एकनाथ शिंदे आहे आणि भविष्यामध्ये ज्या निवडणुका होतील त्यानंतर देखील मुख्यमंत्री तेच बनतील. हीच भूमिका महायुतीची आहे की वेगळी काही भूमिका आहे? नाही, या संदर्भामध्ये महायुती म्हणून आम्ही काही एकत्रित चर्चा केलेली नाही आहे. ज्या वेळेला जागा वाटपाच्या संदर्भामध्ये बसू त्यावेळेला या विषयावरती चर्चा करता येईल. शेवटी निवडणुका झाल्याच्या नंतरच नेतृत्वाचा प्रश्न येईल, तो त्यावेळेला सेंट्रल लीडरशिप जी काही इंडियाची आहे ती त्या संदर्भातला निर्णय घेईल. आज आम्हाला महायुती म्हणून या राज्यातल्या विधानसभेच्या निवडणुकीला भक्कमपणाने सामोरं जायचं आहे. ते जात असताना एकत्रितपणाने जायचं आहे. तिन्ही पक्ष आणि आमचे घटक पक्ष सामुदायिकरित्या एकत्रित जाणार आहोत. लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला झालेल्या चुका, काही उणीवा या पूर्णपणाने दूर करून या निवडणुकीला आम्ही सामोरं जाणार असल्यामुळे आज हा प्रश्न फारसा महत्त्वाचा असं मला स्वतःला काय त्या ठिकाणी वाटत. आज पवार साहेबांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची एक बैठक झाली साहेब. मराठा आरक्षणासंदर्भात वर्षावर सह्याद्रीवर गेले होते पवार साहेब आणि दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. नाही, मला या चर्चेचा तपशीलच माहीत नाही. आता आपल्याकडनंच मला कळतं की आज मुख्यमंत्री आणि पवारसाहेबांची त्या ठिकाणी भेट झाली. त्या चर्चेचा तपशील माननीय मुख्यमंत्री किंवा आदरणीय पवारसाहेब सांगू शकतील. तुम्ही राज्याचे अर्थमंत्री पण राहिलेले आहात, अर्थसंकल्प सादर केलेला आहे. आजचा जो आर्थिक पाहणी अहवाल आलेला आहे त्यावरती तुमचं मत काय आहे? कुठला? नाही, लोकसभेचा आर्थिक पाहणी अहवाल, कारण मी आज दुपारीच आलो, मी फक्त संसदेमध्ये होतो. माझी काही नड्डाजी साहेबकडे काही कामं होती आरसीएफच्या वतीमध्ये, ते झाल्याच्यानंतर माझ्या पाहण्यामध्ये मी अजून पाहू शकलो नाही. पण जरूर आर्थिक पाहणी अहवाल पाहिन आणि मग त्या संदर्भात माझं मत व्यक्त केलं. अर्थसंकल्प सादर होणार आहे, काय नक्की अपेक्षा आहे तुमच्या केंद्राच्या अर्थसंकल्पाच्याकडून 18व्या लोकसभेतला पहिला अर्थसंकल्प असल्यामुळे देशातील कोट्यावधी जनतेचं लक्ष त्या ठिकाणी लागलेलं आहे. विशेष करून देशातला शेतकरी, कृषीप्रधान आपला देश आहे. आज निर्यातीच्या क्षेत्रामध्ये देशाने अव्वल स्थान कृषी मालाच्या क्षेत्रामध्ये केलेलं आहे. त्याच्यामुळे शेतकऱ्यांच्यासाठी योजना असाव्यात, पायाभूत सुविधांच्यासाठी अधिक त्या ठिकाणी निधी असावाच, तरुण बेरोजगारांच्यासाठी सुद्धा वेगवेगळ्या पैच्या योजना त्या ठिकाणी करत असतानाच बेरोजगारी कमी करता येईल या दृष्टिकोनातून प्रयत्न असावेत. 50% लोकसंख्या असलेल्या महिला भगिनींच्यासाठी सुद्धा काही नवीन योजना भारत सरकारने आणल्या तर त्या स्वागतार्ह त्या ठिकाणी राहू शकतील. अशा अनेक अपेक्षा, जसं महाराष्ट्राच्या सरकारचं नुकतंच अर्थसंकल्प सादर झाला आहे तशाच पैच्या अपेक्षा आज केंद्राच्या सरकारच्याकडून आमच्या सर्वांच्या. मराठा आरक्षण संदर्भामध्ये गाठीभेटी सुरू आहेत. शरद पवार मुख्यमंत्र्यांनी भेटले, अगोदर भुजबळ जाऊन पवारांना भेटले होते. परंतु मुद्दा आहे की शरद पवार यांची मराठा आरक्षणाच्या संदर्भातली भूमिका नेमकी काय आहे, तुम्हाला काय दिसते आणि तुमच्या पक्षाची काय भूमिका असणार आहे या गाठीभेटी? एक असं आहे की पवार साहेबांची मराठा आरक्षणाच्या संदर्भातली काय भूमिका आहे मला सांगण्याचा काहीच अधिकार नाही. पवारसाहेब स्वतः सांगू शकतील. आमची स्वतःची पक्ष म्हणून स्वच्छपणाची भूमिका आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे. ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लागता त्या ठिकाणी मिळालं पाहिजे आणि ते मिळत असतानाच राज्य सरकारने या 10% मराठा समाजाला आरक्षण दिलेलं आहे. त्या माध्यमातून सुद्धा त्या आरक्षणाची अंमलबजावणी होऊन काही ठिकाणी त्या दिलेल्या आरक्षणाच्या नुसार काही मराठा समाजातील तरुणांना वेगवेगळ्या पैचं ज्या कारणासाठी आरक्षण आहे त्याचा सुद्धा लाभ मिळताना दिसतो आहे अशी माझी माहिती आहे. तुमच्या पक्षात सध्या गुलाबी रंगाची जोरदार चर्चा आहे. जॅकेट नंतर आता 10,000 ज्या रिक्षा महिलांना दिल्या जाणार आहेत सरकारी योजनेतनं, त्या पण गुलाबी रंगाच्या असतील आज असं सांगितलं आहे. त्या रिक्षाचंच योजना ज्याला जाहीर केली त्याला पिंक रिक्षा म्हणून जाहीर केलेली आहे. आणि शेवटी सरकारच्या माध्यमातून जे काय होतं त्याच्याशी पक्ष म्हणून माझा काय संबंध आहे, कारण सरकार आहे. सरकार आपापल्या पद्धतीने कुठल्याही योजना लोकाभिमुख त्या ठिकाणी नेहमीच करत असतं आणि आज महायुतीचं सरकार हे पूर्णपणाने लोकाभिमुख आहे. महाराष्ट्राला गतिमान करण्याचा प्रयत्न एकनाथराव देवेंद्रजी अजितदादांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी होतो आहे. त्यामुळे आम्हाला सर्वांना त्या गोष्टीचं समाधान आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क
आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.